नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मुलांना केकची क्रेविंग झाली की असा थोडक्यात अगदी कमी वेळात तुम्ही हा केक बनवू शकतात. फक्त 2च इन्ग्रेडियंट्स लागतात, एक तर डार्क चॉकलेट कंपाऊंड आणि ब्रेड. 2 वस्तूत आपला हा केक बनवून रेडी होतो अगदी 10 मिनटात. बघू शकता व्हिडिओ अगदी 5 मिनटाचा आहे, तर तुम्ही तो अगदी 10 मिनटात रेडी होतो. तर अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडचे एजेस कट करून घेतले आहेत मी. आणि मग नंतर इथे मी चॉकलेट बॉईल करायला ठेवलं आहे डबल बॉयलर मेथडने. जसं की पाणी घ्यायचं खाली आणि त्याच्यात वरून मग आपण एका भांड्यात आईस्क्रीमचे तुकडे घ्यायचे. आणि जर तुमचं चॉकलेट मेल्ट होत नसेल लवकर तर 1 चमचा टीस्पून असं दूध तुम्ही टाकू शकतात त्याच्यात. पण मला काही गरज वाटली नव्हती, माझं झालं होतं बऱ्यापैकी छान असं मेल्ट. आणि नक्कीच हा छोटासा इन्स्टंट केक नक्कीच ट्राय करून बघा. कुठलाही केक बेस करायची किंवा प्रीमिक्स आणायची गरज पडत नाही. एक ब्रेडचं पॅकेट आणलं आणि डार्क कंपाऊंड घरात असलं तर पटक्यात अगदी 10 मिनटात हा केक बनवून रेडी होतो. तर अशा पद्धतीने बघू शकताय चॉकलेट ऑलमोस्ट मेल्ट झालेलं होतं. आता मी काय करते, एक 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 अशा लेअर लावून घेणार आहे. खूप टेस्टी यम्मी झाला होता आणि एकतर मुलांना आवडतं, आम्हालाही तो आवडला. तर अशा पद्धतीने जर मुलं पटकन मागत असतील इन्स्टंट केक असा आपला रेडी होतो. तर अशा पद्धतीने बघू शकता. आणि तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खूप मेहनत असते एका व्हिडिओ मागे. तर अशा पद्धतीने मग तुम्ही कमेंटही करत जा, लाईकही करत जा, शेअरही करा. तर अशा पद्धतीने मग मी आता एक 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 लेअर लावून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. हे आपल्याला बनवण्याचाही आनंद आणि मुलं खातात त्याचाही आनंद असतो. तर अशा पद्धतीने मग मी हा केक रेडी करून घेतला. आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेही सांगा. कसं होतं ना, व्हिडिओ शूट होऊन जातो पण एडिट करायला वेळ मिळत नाही. असू द्या. चला तर तुम्ही मात्र कमेंट करत राहा, लाईक करा, शेअरही करा. आणि हो, लवकरच मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता एक एक लेअर लावून घेतला, त्याच्यावर पुन्हा चॉकलेट लावून घेतलं अशा पद्धतीने. आणि क्रीमही नाही आहे त्याच्यात. ॲक्च्युली क्रीमने मुलांना खोकला येतो किंवा मग कफ वगैरे होतात. त्यापेक्षा हा आपला मस्त हेल्दी केक बनवून रेडी होतो. तसं माझ्याकडे टोस्ट, पाव किंवा ब्रेड वगैरे खूप कमी येतात. पण असो, कधीतरी मुलांना महिन्यातून एकदा ब्रेड दिले हरकत नसते. तर तसंच काहीसं. तर अशा पद्धतीने मग मी हा माझा केक बनवून घेतला. मस्त झाला होता. खरंच तुम्ही ट्राय करून बघा. काही लागत नाही, फक्त एक ब्रेडचं पॅकेट आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट. आणि डार्क कंपाऊंड जरी नसेल तुमच्याकडे, डेअरी मिल्कच्या 2-3 मोठ्या चॉकलेट्स आणल्या आणि मेल्ट केल्या तरीही चालेल, मस्त होतो. तर अशा पद्धतीने बघू शकताय सगळ्याकडून मग मी आता त्याला चॉकलेट लावून घेत आहे. दिसत पण खूप छान होता, झालाही अगदी मस्त होता आणि मुलांना तर खूपच जास्त आवडला. तर अशा पद्धतीने मी आता साईडने त्याला चॉकलेट लावून घेते सगळं. आणि मुलांना चॉकलेट फ्लेवर आवडतोच. आणि अजून एक म्हणजे की बायकांनीही चॉकलेट खाल्लं पाहिजे, हार्टसाठी खूप चांगलं असतं. हॅपी राहण्यासाठी किंवा आपले हार्मोन्स हॅपी ठेवण्यासाठी किंवा हार्टसाठी बायकांना चॉकलेट खूप चांगलं असतं. तर नक्कीच तुम्ही खाऊन बघा आणि नक्कीच हा केक ट्राय करा. तर बघू शकता इथं अशा पद्धतीने मी आता त्याला चॉकलेट लावून घेत होती सगळ्याकडून. छान झाला होता केक, मस्तच. त्यानंतर मग त्याला आहे ना वरून आपल्याला चॉकलेट क्रम्स लावायचे होते. त्याच चॉकलेटचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले होते सुरीच्या सहाय्याने. आता बघू शकता ऑलमोस्ट सगळीकडून माझं चॉकलेट लावून झालेलं होतं. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे झालेलं आहे. आता मी त्याच्यावर चॉकलेटचे तुकडे टाकून घेते. बघू शकताय खूप छान झाला होता, मस्तच झाला होता. इथे अशा पद्धतीने मग त्याच्यावरून आपण चॉकलेटचे क्रम्स टाकून घ्यायचे. बघू शकताय. तर इथे बघू शकताय, इथे आपला हा केक ऑलमोस्ट झालेला होता. आता फक्त त्याला मी थोडं डेकोरेट करून घेत होती. अजून तुम्ही जेम्स वगैरे असतील घरात किंवा मग कलरफुल असे स्प्रिंकल्स असतील
त्याच्याने आपण डेकोरेट करू शकतो किंवा मग व्हाईट चॉकलेट असेल त्याच्याने डेकोरेट करता येईल. तर अशा पद्धतीने भरपूर ऑप्शन आहेत डेकोरेशनचे, पण माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याच्यानेच मग मी आता डेकोरेशन करून घेते. तर अशा पद्धतीने बघू शकताय मस्त केक रेडी झाला. आणि बघा आता मुलांनी त्याला कसा मस्त कट केला होता आणि मस्त एन्जॉय केला. तर अशा पद्धतीने तुम्ही हा चॉकलेट केक नक्कीच ट्राय करून बघा. इन्स्टंट आणि सोप्यात सोपा असा हा. बघू शकता त्यांची चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो किती जास्त होता. मम्मीने केक बनवण्याचा आनंद असतो आणि त्यातला त्यात चॉकलेट केक होता तर मग विचारायलाच नको. तर अशा पद्धतीने केक आमचा छान झाला होता, सक्सेसफुल. तर चला मग तुम्ही व्हिडिओला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेही मला नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.